प्रकल्पासाठी शेतजमीन देऊनही मोबदला न मिळालेल्या वसई येथील शेतकऱ्यांचा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मार्गी लावत दिलासा दिलाय. तर ठाण्यातील भीमनगर येथील एसआरए प्रकल्प क्लस्टरमधून वगळण्यास भाग पाडल्यानं तेथील रहिवासी केळकर यांचा सत्कार करून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ठाण्यासह आजूबाजूच्या शहरातील नागरिकही समस्या घेऊन येत आहेत. बहुतांशी समस्या जागच्या जागीच निकाली काढल्या जात आहेत. न्याय मिळालेल्या नागरिकांनी आमदार संजय केळकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळेला खोपट कार्यालयात परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, सचिन पाटील, दीपक जाधव, राजेश गाडे उपस्थित होते. खोपट येथील भाजपाच्या मुख्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात वसई येथील शेतकऱ्यानं आमदार संजय केळकर यांची भेट घेत व्यथा मांडली. एका प्रकल्पात शेतजमीन संपादित झाली पण मोबदला देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार त्यानं केली. यावेळेला केळकर यांनी तात्काळ संबंधित महसूल अधिकाऱ्याशी फोनवर चर्चा केली. यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्याला लवकरात लवकर मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असं सांगितलं. रखडलेला प्रश्न तात्काळ मार्गी लागल्यानं शेतकऱ्यांनी केळकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उपक्रमात ठाण्यातील भीमनगर येथील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहत आमदार केळकर यांचा सत्कार करून आभार मानले. इथे सुरू असलेला एसआरए प्रकल्प क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्यात आल्यानं येथील गोरगरीब रहिवाशांच्या हक्काचा घरांचा प्रश्न आवाजून उभा राहिला आहे. रहिवाशांनी केळकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर केळकर यांनी पाठपुरावा करत एसआरए योजना क्लस्टरमधून वगळण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडलं. रहिवाशांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागल्यानं केळकर यांचे आभार मानले. शुक्रवारी झालेल्या या उपक्रमात बिल्डरनं केलेल्या फसवणुकीची 3 प्रकरणं आमदार केळकर यांच्याकडे सदर झाली. त्यावर त्यांनी तातडीनं कार्यवाही सुरू केली. 2 सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यात आला. विशेष म्हणजे केळकर यांनी पाठपुरावा केल्यानं प्रकल्पात बाधित नागरिकांना गाळेवाटप करण्यात येणार असल्याचं रहिवाशांमध्ये त्यामुळे आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. बैंदरपाडा येथील नाल्याची सफाई न झाल्यानं पावसाळ्यात नागरिकांना पूर परिस्थिती आणि आरोग्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता असल्यानं त्यांच्या तक्रारीनुसार केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून कार्यवाही सुरू केली. गेले अनेक महिने विजयनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतींमधील शेकडो रहिवाशांचे अनियमित वीज पुरवठ्यामुळे हाल होत आहेत. येथील रहिवाशांनी केळकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधित महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला. त्यामुळे या रहिवाशांना नियमित आणि पुरेसा वीज पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.